कि नांदेड़ लेके रेफर करो बोले नांदेड़ में। 8 ऑगस्ट रोजी जिंतूर तालुक्यातील एका 7 वर्षीय गर्भवती महिलेला सायंकाळच्या दरम्यान याच परभणीच्या स्त्री रुग्णालयामध्ये ॲडमिट करण्यात आले होते। त्या महिलेची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात आलं होतं। डॉक्टरांनी तिची तपासणी केली आणि त्यानंतर 2 तासातच सांगण्यात आलं की महिलेची प्रकृती चिंताजनक आहे आणि तिला नांदेड येथे हलवावे लागेल। आणि त्यामुळे त्या महिलेसोबत आलेल्या त्यांच्या पतीने 108 नंबरवर फोन केले, तब्बल 7 वेळा फोन केले, तरी पण ती ॲम्ब्युलन्स जी आहे ती वेळेत पोहोचली नाही आणि त्यामुळे त्या महिलेची प्रकृती बिघडली आणि तिचा मृत्यू झाला। या प्रकरणी राज्य सरकारने हे प्रकरण प्रचंड गांभीर्याने घेतलं आणि त्यानंतर चौकशीचे आदेश देण्यात आले। महिलेची प्रकृती बिघडल्यानंतर येथील डॉक्टरांनी रेफर करण्याचा का निर्णय घेतला असा देखील प्रश्न आता सर्वत्र उपस्थित केला जात आहे। त्याचबरोबर 108 जी रुग्णवाहिकांची हेल्पलाईन आहे, त्या हेल्पलाईनवर तब्बल 7 वेळेस फोन करून देखील ती रुग्णवाहिका लेट आल्यामुळे देखील आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। या संबंध घटनाक्रमानुसार आता राज्य सरकारकडून मोठ्या प्रमाणावर कारवाई केली जात आहे। सध्या तरी मात्र 14 जणांवर निलंबनाची तलवार म्हणजे निलंबन करण्यात आलेलं आहे। त्यामध्ये 2 वाहन चालक असतील 108चे किंवा 2 डॉक्टर यांचं निलंबन करण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर आरोग्य विभागानं आता 7 सदस्यीय समिती स्थापन केली आहे आणि या संपूर्ण घटनाक्रमाची चौकशी आता करण्यात येत आहे। एक एवढी परभणी जिल्ह्यामध्ये आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर असताना देखील त्यांच्याच मतदारसंघातील त्यांच्याच जिंतूर तालुक्यातील 7 वर्षीय गर्भवती महिलेला केवळ आरोग्य विभागाच्या अनास्थेमुळे आपला जीव गमावा लागला, ही मात्र गंभीर बाब असल्याचं आता समोर आलेलं आहे। त्यामुळे आरोग्य राज्यमंत्र्याच्याच मतदारसंघातील महिलेला आपला प्राण गमावा लागला, ही मात्र अशोभनीय गोष्ट असल्याचं आता बोललं जात आहे। त्याचबरोबर परभणी जिल्ह्यातील हे जे सरकारी रुग्णालय आहे, हे सिव्हिल हॉस्पिटल आहे, हे सध्या राज्यामध्ये प्रथम असल्याचं सांगण्यात येत आहे। मागील 3 महिन्यापासून पहिलं म्हणजे सर्वात चांगलं हॉस्पिटल म्हणून पुरस्कार प्राप्त हे हॉस्पिटल असलं तरी मात्र इथं रुग्णांना मिळणारी सुविधा मात्र तेवढी चांगली नसल्याचं बोललं जात आहे। या महिला हॉस्पिटल असेल किंवा जनरल सिव्हिल हॉस्पिटल असेल, या दोन्ही हॉस्पिटलमधून रुग्णांना रेफर करण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर असल्याचं समोर आलेलं आहे। त्यामुळे या हॉस्पिटलमध्ये रुग्णांवर उपचार होतो का, केवळ रेफरसाठीच हे रुग्णालय निर्माण केली आहेत असा देखील प्रश्न निर्माण होत आहे। जर आरोग्यमंत्र्याच्याच जिल्ह्यामध्ये अशी आरोग्याची परिस्थिती असेल तर अन्य जिल्ह्यामध्ये काय परिस्थिती असेल याविषयी देखील आता सर्वसामान्य नागरिक विचार करत आहेत। एकीकडे राज्य सरकारने हे प्रकरण गांभीर्याने घेतलं असलं तरी मात्र सामान्य जनतेतून मात्र सरकारविषयी मात्र प्रचंड रोष निर्माण होताना मिळत आहे। या घटनेनंतर लवकरात लवकर देखील पोलीस केस होणं अपेक्षित होतं, पण ती देखील उशिरा झाल्याचं समजत येत आहे। आता या प्रकरणामध्ये खरंच त्या महिलेच्या परिवाराला न्याय मिळेल का हे मात्र पाहावं लागणार आहे। पण सध्या तरी मात्र या घटनेवरून जिल्हाभरामध्ये प्रचंड संताप राज्य सरकारविषयी व्यक्त केला जात आहे। नवराष्ट्रसाठी डॉक्टर धनाजी चौहान, परभणी। पहले मैं परभनी कोतवाली पुलिस स्टेशन का शुक्रिया अदा करूंगा। अभी जो 8 तारीख को हमारे पास में जो घटना हुई सरकारी हॉस्पिटल डिलीवरी वार्ड में, एक लड़की जिंतूर से जो आई थी डिलीवरी के लिए, उसका और उसके बच्चे का इंतकाल हो गया। उसमें सबको उसका दुख है, खेद है। और जिन डॉक्टर और वो 108 के एम्बुलेंस के ड्राइवर के ऊपर हमने एफआईआर की मांग की थी, वो एफआईआर की मांग पूरी हुई। हमारी वहाँ पे बॉडी रोकने के बाद हमारी अंदर मीटिंग हुई वहाँ के डॉक्टर से, उनसे उन्होंने फिर कहा कि भाई ठीक है। एफआईआर करने के बाद कोतवाली पुलिस स्टेशन के पीआई, हमारे नानलपेट पुलिस स्टेशन के पीआई दोनों भी आने के बाद उन्होंने हमारी एफआईआर ली। और अब यहाँ से हम नांदेड़ के लिए पीएम के लिए डेड बॉडी लेके जा रहे हैं। हमारी जो मांग थी वो पूरी हुई। अभी इन कैमरा इंशाल्लाह डेड बॉडी का पीएम भी होगा।
आश्वासन दिया है कोतवाली पुलिस स्टेशन के पीआई ने कि हम उन्हें जल्द से जल्द अरेस्ट करेंगे और हमें उम्मीद है कि कानून अपना काम करेगा। और इस उम्मीद पे हम लोग अभी निवेदन है पालक मंत्री मेघना दीदी बोर्डीकर जी से भी हमारा निवेदन है और हमारे परभनी प्रशासन से भी निवेदन है कि उन आरोपियों पर कड़ी से कड़ी कार्रवाई हो और उन्हें जल्द से जल्द अरेस्ट किया जाए ताकि दूसरी बार कोई बच्चे की और उसके माँ की जो है तो जान जाने से बचे। इसलिए हम एफ आर करने के लिए इसलिए आए कि जो 2 जान गए उसके लिए हमारे पूरे चारों नगर सेवक 13 के वार्ड नंबर और पूरे दोस्त अहबाब और हमारे मतीन भाई भी और जिंतूर के जाने मानी हस्ती इस्माइल हाजी साहब भी सब लोग जमा होकर यहाँ कोतवाल पुलिस स्टेशन को आए। एफ आर फाड़े। एफ आर इसलिए हुआ कि बच्चे की जान जाने की वजह से और सबका पीए साहब ने भी हमारे नगर सेवक इमरान भाई से वादा करे कि जल्द से जल्द हम अरेस्ट करेंगे उनके ऊपर गुनाह दाखिल करके।